झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवडमध्ये शिवकालीन इतिहास पुन्हा जागा होणार आहे। निमित्त आहे एका गढीच्या जीर्णोद्धाराचं। ही गढी पुन्हा इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभी राहणार आहे। पुण्याच्या इतिहासाची साक्ष देणारी ही पिंपरी चिंचवड मधली गढी। ही गढी 1722 मध्ये म्हणजे शनिवार वाड्यापूर्वी बांधल्याची नोंद आहे। गढीमध्ये असलेली भुयारं, प्रवेशद्वाराला असलेली 2 सद्र, मजबूत दरवाजा आणि 291 वर्षांपूर्वीचं मजबूत बांधकाम यामुळे आजही ही गढी आकर्षण ठरते। विशेष म्हणजे या गढीतली भुयारं थेट चाकणच्या किल्ल्यापाशी आणि इंद्रायणी नदी जवळ निघतात। हे वैभव जतन करण्यासाठी आता या गढीचा जीर्णोद्धार होणार आहे। जे महाराष्ट्रातले किल्ले आहेत ते आणि असे दुरवस्था बघून खूप मनाला दुःख झालं, म्हणून आम्ही मनात ठरवलं की हा पूर्वीसारखा राजवाड्याचं जे वैभव आहे ते पूर्ण 3 मजले आणून याचा वैभव परत आणावं ही मनात इच्छा धरून आम्ही या कामाला सुरुवात केली। या गढीमध्ये भव्य कला दालन आणि शिवकालीन वास्तू संग्रहालयही उभारण्यात येणार आहे। इथं शिवकालीन आम्हाला कला दालन व वस्तू संग्रहालय करण्याचा आम्ही निर्धार घेतलेला आहे। पूर्ण राजवाड्यामध्ये 16,000 स्क्वेअर फीटचं तळघर असून तिथं धान्य व बाकीच्या हत्यार वस्तू ठेवण्यासाठी पूर्ण तळघराची व्यवस्था आहे। पिंपरी चिंचवडमध्ये इतिहासाची साक्ष देणारी ही एकमेव वास्तू आहे। तिचं जतन होणार असल्यानं इतिहासाच्या आठवणी पुन्हा जाग्या होतील आणि पुढच्या पिढीपर्यंत वैभवाचा वारसाही पोहोचेल। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।